ढोकळा विकणारी कल्पनाताई होणार नगरसेविका. कल्पनाताई यांना नागरिकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद. प्रभाग क्रमांक 32 क मधून कल्पना नंदकुमार भावसार यांनी आम आदमी पक्षाची अधिकृत उमेदवारी स्वीकारली असून त्यांच्या उमेदवारीमुळे परिसरात राजकीय चर्चांना वेग आला आहे. झाडू या चिन्हाकडे नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा पर्याय म्हणून कल्पनाताईंचे नाव पुढे येत आहे. कल्पना भावसार या व्यवसायाने ढोकळा विक्रीफी काम करतात. मात्र त्यांचा हा साधा व्यवसायच त्यांच्या संघर्षशील आणि कष्टकरी व्यक्तिमत्वाचे प्रतीक मानला जात आहे. नागरिकांमध्ये या संदर्भात चर्चा रंगताना दिसत असून एक चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर ढोकळा विकणारी कल्पनाताई नगरसेविका का बनू शकत नाही, अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे त्यांची उमेदवारी सर्वसामान्य जनतेला अधिक आपलीशी वाटत आहे. यांचा व्यवसाय म्हणजे ढोकळा विकणं आणि त्या आम आदमी पार्टीच्या नगरसेविकेचं इलेक्शन प्रभाग 32 क मधनं लढत आहे. आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री चहा विकणारे बनले तर आम आदमी पार्टीच्या ढोकळा विकणाऱ्या ज्या कल्पनाताई भावसार ह्या नगरसेविका का बनू शकत नाही. वेळ झाला निवडणुकीला, पण ठीक आहे, हरकत नाही. न्यायालयाने म्हटलं, आदेश दिला आणि त्यांना जानेवारी महिन्यात घ्यावं लागलं इलेक्शन. बदल तर हवाच. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि आम आदमी पार्टी जी आहे हे बदलाव करण्यासाठीच मैदानामध्ये उतरलेली आहे. येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक 32 क मधनं सामाजिक सेविका कल्पनाताई भावसार या आपल्यामध्ये आहेत. त्या खऱ्या अर्थाने समाजाचं सेवा करतील, समाजाच्या समस्याला दूर करतील आणि प्रभागाला स्वच्छ आणि सुंदर बनवतील अशी आशा आहे. मला बरेच वर्षापासून मी इथे काम करत आहे आणि बरेचशा ठिकाणी कुठे कुठे काही कामं झालेले नाही आहेत. जे काही महिला आहेत त्या मला सांगतात की कल्पना तू हे काम करायचं आहे ते काय. तर माझी एक अशी इच्छा आहे की मी माझ्या वार्डामध्ये आणि प्रभागामध्ये काम केलं पाहिजे, यासाठी मी उमेदवारी मागितली आणि आम आदमी पार्टीकडनं मी प्रभाग क्रमांक 32 क मधून उभी आहे. नाही, उलट ते नागपूरचा विकास नाही झाला. उलट बायकांना 1500 रुपये देऊन त्यांना असं मंद करून टाकलंय, घरात बसवून टाकलेलं आहे. त्यांना काम म्हणजे 1500 रुपये भेटते, मात्र ते काम करायची त्यांची इच्छाच नाही होत आहे. हे प्रकार घडून राहिलेले आहे. मला OCWचे बिल भरपूर येतात आणि पाण्याचे आहे, गटर लाईन वगैरे आहे, यांचे पण कामं आहे. भरपूर कामं आहे त्यांचे करायचे. आपल्या एरियामध्ये राहणारे जे सर्वसाधारण लोक आहेत, जे खालच्या लेवलवर वर गेलेले आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव आहे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारे असे आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचे. आणि आता आमच्या प्रभागामधनं कल्पनाताई ह्या उभ्या आहेत. त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि प्रत्येक वेळोवेळी प्रत्येकाच्या महिलांच्या सगळ्यांच्या मदतीला त्या धावलेल्या आहे. आणि आम आदमी पार्टीबद्दल बोलायचं तर केजरीवाल यांनी जे कार्य केले आहे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये, त्यांचे जे कार्य आहे खरंच प्रशंसनीय आहे. त्यांच्या शिक्षण संस्था म्हणा, त्यांचे प्रणाली म्हणा, पाणी वाटण्याची त्यांना सोय, गरिबांना इलेक्ट्रिसिटी त्यांनी मोफत खूप चांगल्या योजना केलेल्या आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की या प्रभागातून आमच्या कल्पनाताई ज्या उभ्या आहे यांना सर्वांनी एक मत कल्पनाताईला द्या. बाकी तुम्हाला ज्यांना द्यायचे त्यांना द्या. कोणत्याही पार्टीच्या, कोणत्याही मोठ्या पक्षाच्या लालसेमध्ये जाऊ नका. सर्वसाधारण महिला ही माझीशी सर्वांना विनंती आहे की त्याचीच नागरिक आहे. आणि बघायला गेलं तर मोठमोठ्या पार्ट्या कशा इलेक्शनच्या वेळेस आपल्या दारापर्यंत येतात, बोलून जातात की मी सगळं काही करणार, आणि अजूनपर्यंत तर म्हणजे थोडीफार कामं झाली आहे परंतु सगळीच झाली असं म्हणता येणार नाही. तर यावेळेस मला असं वाटतं की परिवर्तन जर झालं तर निश्चितच आपण नवीन उमेदवाराकडून जास्त अपेक्षा करू शकतो की आपल्या विभागाचा विकास खूप चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असं. आणि यांचा मुख्य नाराच मला असं छान दिसलं की पर्यावरण स्वच्छ ठेवायचं, प्रदूषणमुक्त आपला विभाग करायचा. आणि सगळ्यात आता बघतोय आपण की आपल्याकडे ती प्रदूषणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते आहे. तर मला एकंदरीतच वाटलं की ह्या ज्या तळागाळातल्या महिलांसोबत सगळ्या काम करणाऱ्या ज्या आहेत, आज मी हे पण बघितलं की निवडणुकीच्या वेळेस मोठमोठ्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले, परंतु या महिला अशा आहेत की त्यांनी मनापासून जिद्दीपासून सगळी तयारी केली, फॉर्म तिथे भरला, त्यांना तिकीट पण मिळालं. तर नक्कीच त्यांच्यामध्ये असं कुठलं शार्पनेस आहे दिसून येतो आहे. आणि त्यामुळे मला पण असं वाटतं आहे की विकास करायचा असेल तर अशा महिलाच पुढे यायला पाहिजे. कल्पनाताई जी आहे आम्ही यांना लहानपणापासून ओळखतो आणि त्या फुल टू कोऑपरेटिव्ह लेडीज आहे.
तर आमचा सपोर्ट त्यांना आहे, नो डाऊट. कल्पनाताईंची समाजसेवेतील सक्रिय भूमिका परिसरात चांगलीच परिचित आहे. गरजू नागरिकांना मदत, महिलांसाठी उपक्रम तसेच स्थानिक समस्यांसाठी सातत्याने आवाज उठवण्याचे काम त्यांनी यापूर्वीही केले आहे. याच समाजसेवेच्या जोरावर नागरिक त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत असून बदलाची अपेक्षा व्यक्त करत आहेत. दरम्यान आज सुभेदार के औठेट येथील उद्यानात आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी सौ कल्पना भावसार यांचे उत्स्फूर्त आणि मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी परिसरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचा अमूल्य मत आम्ही कल्पनाताईंनाच देऊ, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. एकूणच प्रभाग 32 मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होत असून सर्वसामान्य जनतेतून पुढे आलेल्या सौ कल्पना नंदकुमार भावसार यांची उमेदवारी स्थानिक राजकारणात नवा आशेचा किरण ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. कैमरामैन सचिनसह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.